नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मार्केटवाडी हे जे कालच्या तारखेमध्ये देशभरामध्ये चर्चेत असणारं नाव हे काय आहे? आता मार्केटवाडी हे एक सोलापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये काल बॅलेट पेपरवरती मतदान होणार होतं. त्या ठिकाणी जे आत्ता विधानसभेची जी निवडणूक झाली त्यानंतर त्याचं निकाल लागल्यानंतर त्या गावाला हे अपेक्षित निकाल नव्हतं, तर त्या ठिकाणी त्यांनी आपल्या गावाचं चाचणी परीक्षण घेण्याचं ठरवलं, मतदान घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी बॅलेट पेपरची सुविधा केली, जे मतपेटी आहे त्याची सुविधा केली, व्यवस्था केली आणि जवळपास 1,00,000-2 लाख रुपये त्यांनी खर्च केले. मंडप टाकलं आणि पाण्याची व्यवस्था केली, शौचालयाची व्यवस्था केली, सगळ्या गोष्टीची व्यवस्था केली त्यांनी आणि मतदानाची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी करून सगळे मेजरमेंट त्या ठिकाणी सर्व गोष्टीची सुविधा करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाला सुद्धा तहसीलदाराला एक निवेदन देण्यात आलं की आम्हाला एक कर्मचारी द्यावं. तहसीलदारांनी त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीला नाही मंजुरी दिली. सोबत असो मंजुरी नाही दिली त्यांनी, कुठलेही भाग नाही, परंतु यांनी स्वखर्चानं प्रशासनानं किंवा गावानं ते मतदान घेण्याचं ठरविलं आणि 3 तारखेचा मुहूर्त किंवा 3 तारखेला आपण मतदान करणार अशा पद्धतीने त्यांचं नियोजन ठरलं. पण त्या गावामध्ये 1 तारखेपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यास सुरुवात झाली. 2 तारखेला त्या गावामध्ये जणू काही असं 2 देशांमध्ये किती संघर्ष असतो त्या पद्धतीनं किंवा एखादं खूप मोठं असं संकट आलंय त्या पद्धतीनं पोलीस फोर्स आल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या फोर्स येऊन त्या ठिकाणी त्या गावामध्ये उभ्या राहिल्या आणि गाव सारं देशाच्या सोशल मीडियावरती, देशाच्या न्यूज चॅनलवरती झळकायला लागलं. प्रत्येक न्यूज चॅनल, प्रत्येक व्यक्तीनं देशभरामध्ये त्या गावाचं कौतुक केलं गेलं. काही विशिष्ट गटाकडून IT सेलच्या माध्यमातून त्या गावाची बदनामी सुद्धा करण्यात आली. असं नाही की बदनामी नाही, त्या गावाची बदनामी सुद्धा करण्यात आली, परंतु त्या गावानं कुठल्याही पद्धतीचं मागं पाऊल न टाकता त्यांनी आपल्या कार्याला पुढे नेलं आणि त्यांनी 3 तारखेला मतदान होणार त्या दिवशी प्रशासनानं एवढं त्यांच्यावरती बर्डन आणलं की जणू काही त्यांनी कुठली तरी चोरी केली आहे, जणू काही त्यांनी कुठला तरी गुन्हा केला आहे. अहो, आपली चाचणी करण्याचा अधिकार हा प्रत्येकालाच आहे आणि त्यांनी त्यांची चाचणी करत आहेत. त्यांच्यापासून काहीतरी आयोगाला सुद्धा शिकायला मिळालं असतं. त्या ठिकाणी कुठल्या तरी पद्धतीनं काहीतरी त्यांनी नवीन एखादं सिस्टीम राबवून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा एखादं मेजरमेंट काढता आलं असतं, पण नाही. चोराच्या डोळ्यात तिलका म्हणतात ना, त्या पद्धतीनं झालं. आपण चोरी केलोय किंवा आपली चोरी पकडल्या जाऊ नये यासाठी पुढच्याला इन्क्वायरीज करू न देणं किंवा पुढच्याला तपासच करू न देणं हे असते. तर हे त्या ठिकाणी घडलं आणि त्या गावाला कुठंतरी त्यांच्या ह्या ज्या चाचणीपासून आहे ते वेगळं ठेवलं. त्यांना ती चाचणी करू देण्यात नाही आली आणि काल त्यांनी चाचणी केली नाही. तर यामध्ये मात्र वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, यूट्यूबवरती चांगल्या पत्रकारांनी त्याच्यावरती बातमी कव्हर केली, त्याची बातमी बनवली आणि आपापल्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती असेल, फेसबुकवरती असेल, लिंक्डइनवरती असतील, ट्विटरवरती असतील, ते गाव काल दिवसभरामध्ये चर्चेत होतं. त्या गावाचं म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे, करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण की त्या गावाने धैर्य दाखवलं, हिंमत दाखवली. नाही झालं म्हणून काय झालं, पण जी हिमतीची दाद आहे ते देणं महत्वाचं आहे. ती हिंमत त्यांची खूप असराहनीय आहे. हे संविधानिक होतं नव्हतं माहिती नाही, परंतु संविधानिक जरी नसलं तरी ते त्यांच्या हक्काचं होतं, त्यांच्या अधिकाराचं होतं. त्यांनी त्यांच्या खर्चाचं बनवलं गेलं होतं. त्या ठिकाणी आयोगाला सुद्धा पाठबळ देऊन त्या ठिकाणी त्यांच्या सुद्धा काय गोष्टी करता येतील, त्या ठिकाणी काय गोष्टी नवीन करता येतील आणि काय गोष्टीपासून आपल्याला काय लर्निंग्स भेटतील, खरोखरच ह्या गोष्टी त्यांनी त्या होऊ द्यायला पाहिजे होत्या. असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय, तुम्ही मार्केटवाडीला कशा पद्धतीने पाहताय, तिथल्या लोकांना कशा पद्धतीने तुम्ही प्रशंसा करताय की काय तुम्हाला वाटते ह्या संपूर्ण बातमीबद्दल किंवा संपूर्ण ह्या त्या गावाबद्दल, तुम्ही नक्की तेवढं कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका. पाठवा, इतरांना सुद्धा मिळू द्या ही माहिती. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.